नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले नंदुरबारचा रिझल्ट हा लागला नव्हता आणि सर्वजण एकच प्रश्न विचारत होते की नंदुरबारचा निकाल कधी लागतो, नंदुरबारचा कधी लागतो. शेवटी नंदुरबारचा निकाल लागलेला आहे. सर्व नंदुरबारमध्ये सिलेक्ट झालेल्या महिलांचं हार्दिक अभिनंदन, कारण की तुम्ही या जालातून आता नवी मुक्त झालेले आहेत, कारण की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर या ठिकाणी एकूण किती जागा आहेत, काय आहेत हे जागा पाहण्यापूर्वी आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. वेगवेगळ्या 5 महानगरपालिकेमध्ये जाहिरात येणार आहे, ज्या जाहिरातीमध्ये शक्यतोवर GNMच्या जागा जास्त आहेत आणि ANMच्या 2-3 ठिकाणी आहेत. त्यापैकी कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, इतर ठिकाणी असतील. मात्र 25-30च्या आसपास त्या ठिकाणी जागा असतात, ANMच्या जास्त नसतात. GNMच्या जागा तसंच रेल्वेमध्ये सुद्धा 718 जागा आहेत. तसंच ज्यांचं BSc MSc झालेलं अशांसाठी सुद्धा रेल्वेमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट, सुप्रिटेंडेंट, लायब्ररी सुप्रिटेंडेंट असे 2-3 प्रकारच्या पोस्ट आहेत. तिथे सगळ्यांनी फॉर्म भरायचा आणि GNM साठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. ज्या GNM ची बॅच आपण जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये टोटल GNMचा सिलेबस शिकवला जाणार आहे. तसंच DMER ची सुद्धा जाहिरात येऊ घातलेली आहे. कधी येणार, लवकरच येणार आहे, कारण की अपडेट्स आलेले आहे. फक्त आता जाहिरात यायला वेळ आहे, तर तुम्ही तिची सुद्धा तयारी करू शकता, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सर्व आहे. तसंच लवकरच आपण GNMचे मागील टेक्निकल जे प्रश्न आहेत ते त्याच्यावर सिरीज सुरू करणार आहे. तसंच फॉरेन्सिकसाठी जर तुम्ही फॉर्म भरले असतील तर फॉरेन्सिकचे सुद्धा बॅचेस आपल्या स्टार्ट आहेत. याची फक्त 1000 रुपये फीस आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तसंच ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा महिलांसाठी अंगणवाडी सुपरवायझरची सरळ सोयीची जाहिरात येणार आहे 260 पदांसाठी. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. समोर नंबर दिलेला आहे, लक्षात ठेवा. बऱ्याचशा महिला या व्हिडिओवर तयारी करतात म्हणून त्यांचं सिलेक्शन होत नाही. कृपा करून रिक्वेस्ट आहे की कुठल्याही परीक्षेसाठी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष अभ्यासाला लागतात. 3 महिन्यात, 6 महिन्यात कोणतीही पोस्ट निघत नाही. त्यासाठी पटापट बॅचेस जॉईन करून घ्या. 1 वर्षाची ऑफर आहे आपली 3000 रुपयामध्ये आणि ऑफर फक्त 4 तारखेपर्यंत आहे ANM GNMची. नंतर अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा 2500 रुपयामध्ये वर्षभर बॅच आहे, ती सुद्धा ऑफर 4 तारखेपर्यंत आहे. तर आता आपण या ठिकाणी बघूया की GNMच्या जागा, ANMच्या जागा, अंगणवाडी सुपरवायझरच्या, आरोग्य सेविकेच्या जागा नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण जागा जर म्हणसाल तर 258 जागा आहेत पेसाच्या आणि टोटल 284 मायनस 258. तर ह्या रेग्युलर विभागासाठी जागा 14तून 8 गेले, 6 राहिले, 8तून 6 गेले, 2 राहिले, म्हणजे 26 जागा जवळपास या ठिकाणी नॉन पेसा क्षेत्राच्या आहेत. 12 आणि 3 15 आणि 5 20, 21, 22, 23 आणि 3 26. 26 जागा आहेत. तर या ठिकाणी खुला जो गट आहे एकूण 12 जागा आहेत. या 12 पैकी समांतर आरक्षण सोडून 7 आहेत. 12 पैकी पहिले 7 नंबर या ठिकाणी आपण काय करायचे, सोडायचे आहेत. प्रत्येक कॅटेगरीचा जर कट ऑफ पडायचा असेल तर पहिले 7 नंबर आपल्याला काय सोडायचे आहेत. इथं सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे 110. पालघरला खूप कट ऑफ लागलेला आहे. SCचेच लोक भरपूर, STचेच लोक एवढे आहेत की ज्या ठिकाणी भरपूर मार्क घेतलेले आहेत. तर इथं पहिले 7 जण या ठिकाणी आपल्याला सोडायचे आहेत. या ठिकाणी पहिला क्रमांक मंजुला दिवाजी पडवी यांचा क्रमांक आलेला आहे. ह्या ST कॅटेगरीचा असून प्रथम क्रमांक आलेला आहे. तर लक्षात ठेवा, इथं 7 जागा ज्या खुल्या गटाच्या आहेत. ओपनचा गट जो कट ऑफ आहे या जिल्ह्यामध्ये, ओपनचा कट ऑफ लागलेला आहे 96 गुणांवर. किती, पहिला असा जिल्हा आहे की जिथं 96 गुणांवर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे. आता आपल्याला बघायचं की कोणत्या कॅटेगरीचे किती मार्क्स आहेत. तर या ठिकाणी SC खुल्या गटाच्या लोकांनी, मला असं वाटतं इथं फॉर्मच टाकलेला नाही, चांगली गोष्ट आहे. कारण की दुसरीकडे 150, 200, 300 जागा होत्या. किती, 150, 200 जागा होत्या. त्यामुळे सगळ्यांनी तिकडे फॉर्म टाकले, इकडे कोणी फॉर्म टाकलेले नाहीत आणि तिकडे काही सिलेक्शन झालं नाही. तर हा नशिबाचा खेळ असतो, बाकी काही नसतं. ठीक आहे, तर तुम्हाला दिसत नाही का, ओके. तर हा नशिबाचा खेळ असतो. बघूया या ठिकाणी ओपनचा जो खुल्या जागा आहेत 12, तर 12 पैकी 7 जागा गेल्या ST कॅटेगरीमध्ये. नंतर आता आपण बघूया EWS चा कट ऑफ किती लागलेला आहे. EWS च्या एकूण 3 जागा आहेत. उदाहरणासाठी मी EWS घेतो, बाकी तुम्ही बघू शकता. आता EWS, आता इथून आपल्याला पहिल्यांदा मोजायचं EWS च्या 3 जागा आहेत. 3 जण आहेत का नाही. तर या ठिकाणी मित्रांनो EWS च्या कोणीही या ठिकाणी फॉर्म टाकला नाही आणि EWS ची कोणतीही व्यक्ती सिलेक्ट झालेली नाही. नंतर या ठिकाणी दुसरी कॅटेगरी आहे OBCची. OBCच्या 5 जागा आहेत, पैकी 3 जागा समांतर आरक्षण सोडून आहेत.
तर इथं ओबीसीची कोणतीही व्यक्ती मला या लिस्टमध्ये दिसली नाही आहे. फक्त इथं एसटी सोडून 2च व्यक्ती आहेत की ज्यांनी ओपनचे आहेत, ज्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, फॉर्म टाकलेला आहे. ओपनच्या 2च व्यक्ती आहेत. त्या दोन्ही व्यक्तीचं ते आपण कुठल्या सब कॅटेगरी काय आहे त्यांची आपण बघू शकतो. ओपनची प्लेन ओपन आहेत, काही विषय नाही. तर या ठिकाणी असा हा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये एससीचं कोणी फॉर्म भरला नाही, ईएसबीसीचा फॉर्म भरला नाही. आता फक्त उरले अनुसूचित जातीचे 3, जमातीचे 2 आहेत. तर जमातीच्या दोघांचा कट ऑफ किती लागलेला आहे बघूया. जमातीच्या दोघांचा कट ऑफ कसा लागलेला आहे, ज्यांनी नॉन पेसामधून फॉर्म भरलेला आहे. तर या ठिकाणी जे 8 नंबर आणि 9 नंबर या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी कशामध्ये, नंदुरबारमध्ये सुनंदा पडवी, मनीषा पडवी. या ठिकाणी गावित पडवी वसावे, गावित पडवी वसावे सगळे 3च जण आहेत. त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी फॉर्म टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे किती आहे, 7 नंबरचा कट ऑफ. तर या ठिकाणी 94 गुणांवर एसटीचा कट ऑफ लागलेला आहे. किती, 94 वर. बाकीचे जे खालचे आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये, तसं जास्त नाहीच आहेत म्हणा. तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुम्ही जीएनएम साठी तयारी करू शकता. धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांनी फोटो पाठवायचं विसरायचं नाहीये. तुमच्या गावामध्ये तुम्ही पहिली व्यक्ती आहे की सिलेक्ट झालेले आहेत.